कुलदीप याला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. चांगल्या गोलंदाजीचा नजारा, पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी गारद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला देवदेव संघ आपण खेळाडू कक्ष खाली करून द्यायचा आहे. अनिल जुनगरे आणि शंकर जुनगरे आपण या ठिकाणी स्टेजवर या, परंतु खेळाडू कक्ष त्या पुढील खेळाडूंना खाली करून द्यायचा आहे. आपली मॅच झालेली आहे, कृपया खेळाडू कक्ष खाली करून द्या. तर नक्कीच या ठिकाणी जयेश यांनी गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. त्यांचे मामा निलेश शेलार यांनी मामाचा मुलगा आहे, सॉरी मामांचा मुलगा आहे. तर आपण जर हॅट्रिक घेत आहे तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित केलेलं आहे. मामाचा मुलगा त्यांनी सांगितलेलं आहे, मामाच्या मुलगा यांनी सांगितलं आहे. तर पुढील चेंडू नक्कीच थोडासा नक्कीच नकारात्मक पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळतो. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील आणि 2 धावाने श्री गणेशा या ठिकाणी झालेला आहे अंबेगड या संघाचा. आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे असंही देखील या ठिकाणी घोषित केलेलं आहे. थोडंसं दिशा भरकटण्याचं काम नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर नक्कीच या ठिकाणी पुरेपूर फायदा घेण्यात आला आहे. 1 बाउन्स, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 6 या धावसंख्येवर. 6 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षयच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. जयेश याला प्रहार लगावला आहे. हा फ्लाइटेड षटकार, चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. थोडासा बँग ऑन फायर नक्कीच या ठिकाणी अक्षय पाहायला मिळतो. आल्याच नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चौकार आणि षटकाराच्या आतिषबाजी. 2 चेंडू आणि 10 धावा, वैयक्तिक 10 धावांवर अक्षय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जी सुरुवात चांगली जयेशच्या माध्यमातून झाली होती, आता देखील या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. एका धावेची भर गणली गेली. एका धावेच्या भरीबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. धावफलकाचा जर विचार आपण केला तर 13 धावा धावफलकावर या ठिकाणी येऊन टेपलेला आहेत. अक्षय पुन्हा एकदा आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. वैयक्तिक 11 धावांची खेळी. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. कोणते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, परंतु 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या. तर आकाश जुनगरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते, परंतु भावांनी मात्र या ठिकाणी दिशा फिरवली आहे आणि धावफलक या दरम्यान जाऊन टेपलेला आहे 15 या धावसंख्येवर. 15 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं हे षटक आहे, त्याचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी अक्षय घेताना आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 13 धावांची या ठिकाणी पारी पाहायला मिळते. जयेश याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु एका धावा नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण. एका हातामध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अशा क्रुशियल मुवमेंटला प्रथमतः चेंडू अडवणं याला प्रेफरन्स दिला पाहिजे. आणि नक्कीच या ठिकाणी थोडीशी गफलत या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाली. चौकार देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 19 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि 19 धावा धावफलकावर आहेत. चला, टायमर ऑन आहे, याकडे लक्ष द्या. टायमर ऑन असेल, आपल्याला वेळेचं बंधन आहे, याकडे आपण कृपया लक्ष द्यायचं आहे. पुन्हा पुन्हा या ठिकाणी आम्ही वारंवार सूचना देतोय.
टायमर ऑन असेल, ज्यावेळी मॅचचा पहिला चेंडू पडेल त्यावेळी टायमर ऑन केला जाईल आणि आपल्याला दिलेल्या वेळेमध्येच हे सामने नक्कीच आपल्याला संपवायचे आहेत. त्याकरिता वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. आकाश याचा पुढील चेंडू. हो हो, नक्कीच या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे पाहायला मिळतं आणि पहिल्या चेंडूवर विकेटची प्राप्ती नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शुभम माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळते. खातं या ठिकाणी खोलता आलेलं नाहीये. चला लवकरात लवकर पुढील फलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, याकडे कृपया लक्ष द्या. तर जी सुरुवात जयेशने केली ती सुरुवात या ठिकाणी आकाशच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. चला कॅलिस, कृपया आपण या ठिकाणी या. वारंवार आपल्याला या ठिकाणी बोलवलं जात आहे. विलास सपकाळ, कॅलिस महाते संघाचा खेळाडू, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी कॅलिस, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी या. वैभव आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. शुभमच्या बाद झाल्यानंतर वैभव याच्यावर या ठिकाणी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आकाश पुन्हा एकदा या ठिकाणी आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. आता देखील थोडस व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अभ्यंतर धावेची भर या ठिकाणी गणली जाईल. 20 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बाद 20 या धावसंख्येवर मार्गस्थ होताना आपल्याला आंबेघर, बोलाय आंबेघर हा संघ. अहो, पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय डॉट पद्धतीचा हा चेंडू. धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. धावफलकावर धावा आहे त्या 20. तर आतापर्यंत जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी आकाश जुनकर याच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. थोडस स्टडी करावं लागेल, थोडस. हो हो, सूर्यकाचा फटका, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीये. वन धाव सीमारेषा पार चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. या चौकाराबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 24 या धावसंख्येवर. 24 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच या ठिकाणी अभ्यास केला आणि गोलंदाजीचा जो टप्पा आहे तो नक्कीच या ठिकाणी वैभव यांनी भापला आणि चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आकाश याचा पुढील चेंडू. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि एक आणि एकच धावेची भर या ठिकाणी गणली गेली. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 25 फॉर 2 लॉस अशी परिस्थिती नक्कीच या ठिकाणी बोलाई आंबेघर या संघाची आपल्याला पाहायला मिळते. वैभव पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे. आकाश याचा पुढील चेंडू. आता देखील लय प्राप्त केले. पुन्हा एकदा आकाश आपल्या लय मध्ये पुन्हा एकदा प्राप्त करण्यामध्ये त्याला यश आलंय आणि चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी म्हणावी लागेल. आकाश जुनकर याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळते. थोडीशी चालाकी करण्याचा प्रयत्न देखील आकाश जुनकर याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु पंचांनी ती दाद फेटाळलेली आहे. तर आपण पुन्हा एकदा वैभव स्ट्राईक एंडला. हो हो, दिशा भरकटण्याचं काम. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अवांतर धावेची बॉल, यावर थोडस लक्ष द्यावं लागेल. या षटकामध्ये 2 वाईट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावर अंकुश लावणं. हो हो, आता देखील या ठिकाणी पाहतोय लगातारचा हा दुसरा वाईड पाहायला मिळतोय. तर 2 धावा वाईड +1 अशा 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. 2 धावांबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 28 या धावसंख्येवर. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. थोडस वर्क नक्कीच करावं लागेल. आता देखील स्ट्राईकच्या दिशेने धडकवलेला हा चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर लावून पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवर
समाधान त्या ठिकाणी मानलं गेले आणि एका धावेच्या बरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 29 फॉर 2 लॉस बोलाई आंबेघर. संघ मार्ग सोडताना या ठिकाणी आपण पाहतोय आकाश जुनगडे यांच्या षटकाच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकासाठी चला लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. सामना वेळ कमी आहे. टायमर या ठिकाणी ऑन आहे. चला कॅलिस या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामॅनला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातोय. नक्कीच या ठिकाणी कॅमेरामॅन आमचे तत्पर आहेत. मॅन ऑफ द मॅच कॅलिस. बऱ्याचशा काळानंतर कॅलिस आणि आमची भेट झालेली आहे आणि हे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत, सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. चला तिसरं षटक आता या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. ओम पुन्हा एकदा उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय परंतु क्षेत्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर घोषित क्षेत्र निवडलं गेलंय. एक धाव नक्कीच या ठिकाणी गणली जाईल आणि एका धावाच्या बरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 30 या धावसंख्येवर. 30 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा वैभव आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गचा जर विचार केला तर ओम याचा पुढील चेंडू आता देखील आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आणि त्यावर चांगला प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. डॉट पद्धतीचा हा चेंडू धावसंख्या या ठिकाणी स्थिर राहणार आहे. धावफलकावर धावा आहे त्या 30. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतात. वैभव आपल्या 7 धावांवर वैयक्तिक 7 धावा ज्यांच्या खात्यामध्ये आहेत. स्लोवर मध्ये अडकवण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला गेलाय. अफांतर धाबीची बर घेतली गेली आणि 31 धावा धावफलकावर आहे. 2/31 या धावसंख्येवर बोलाई आंबेघर हा संघ या ठिकाणी मार्ग सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओम याचा पुढील चेंडू आता देखील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी गपलत क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाली आणि एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानलं गेलंय आणि या एका धावेच्या बरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 32 या धावसंख्येवर. 32 फॉर 2 लॉस बोलाई आंबेघर हा संघ या ठिकाणी मार्ग सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 17 धावा ज्याच्या खात्यामध्ये आहे. अक्षय थोडासा पडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गपलत नक्कीच पाहायला मिळते आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार चौकार. तर अक्षयच्या बॅट मधून नक्कीच या ठिकाणी आज आपण पाहतोय तर 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. तर चांगली फलंदाजी आतापर्यंत जी जबाबदारी आपल्या संघाने आपल्या खांद्यावर दिली आहे ती पुढे या ठिकाणी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय ओम याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा अक्षय सज्ज आहे. आता देखील घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची नक्कीच या ठिकाणी भर घेतली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरच धावफलक आता 1 ने पुढे सरसावेल. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 37 धावा धावफलकावर आहे. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 3 षटकांचा हा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावफलक आता मस्त आता एकदम चांगली गोलंदाजी ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न केला गेला. या पद्धतीचा हा चेंडू पाहायला गेला आणि धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 38 या धावसंख्येवर. 38 फॉर 2 लॉस
भोलाई आंबेकर हा संघ मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकांनंतर आता गोलंदाजी मार्क वर कोण येईल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. तर चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वर जयेश याला पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय. आता देखील उंच गेला चेंडू, कोर्ट अँड गोलची संधी आहे. ओहो, काय पाहतोय आपण, दोघांची भांडणे, तिसऱ्याचा लाभ आणि 3 धावा या ठिकाणी अंकित केल्या गेल्या. जिथे 1 धाव होण्याची शंका होती तिथे 3 धावा खर्च झालेल्या आहेत. हो हो हो, थोडंसं नक्कीच या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. झेल तर सुटला गेलाच, त्याबरोबर 3 धावा देखील या ठिकाणी स्कोर बोर्ड मध्ये ऍड झालेले आहेत. आणि या 3 धावांबरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 41 या धावसंख्येवर. आपण पाहतो प्रत्येक वेळी जर आपण पाहिला तर जयेश पुरेपूर प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या निलेश सरांचा काय मामाचा मुलगा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाज आहे आतापर्यंत, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ असं गरजेचं आहे. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहे. थोडस गफलत देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा तर धावून पूर्ण केलेल्या आहेत. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहूयात. 2 धावा नक्कीच या ठिकाणी पंचाने आमच्यापर्यंत इशारा पोहोचवलेला आहे. तर 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या गेल्याबरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 43. MS 43 वाशी RTO नंबर 43 धावा धाव फलकावर. एकदा त्याच दिशेने धडकवलेला चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण, लाजवाब. नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल चेंडूवर जी पकड आहे ती लाजवाब पाहायला मिळाली. 1 आणि 1च धाव या ठिकाणी खर्च झालेली आहे. आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी चांगला एफर्ट क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या ठिकाणी आता वैभव स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. ही जोडी नक्कीच या ठिकाणी भोलाई आंबेकर या संघासाठी चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळते. ही जोडी नक्कीच या ठिकाणी जयेश याचा पुढील चेंडू, हो 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 हो, अशा प्रकारचा चेंडू जर आपण द्याल तर त्याचा रिझल्ट हाच येणार आहे. आणि लाजवाब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु धावून किती धावा घेतल्या गेल्या ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. धावची या ठिकाणी बाद केला गेला तर 2च धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. झेल नक्कीच या ठिकाणी थोडस संभ्रमात टाकणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या एंड पर्यंत नक्कीच या ठिकाणी आपण घेऊन गेला, परंतु झेल सुटला गेलाय. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. धाव फलकावर या ठिकाणी आपण जाणार आहोत. धाव फलक जाऊन टिपलेला आहे 46 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. चला पुढील फलंदाजाला थोडं आमंत्रित करायचं आहे. ऋतिक नवीन फलंदाज आता फलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया काय करतील. आपल्या संघासाठी मोठी जबाबदारी असेल. जोडी फेडण्यामध्ये यश आलेलं आहे. हेस कन्स्ट्रक्शनचे मालक माननीय श्री सुधाकरजी लोहार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्यांचं आहे. आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक टुर्नामेंट मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल. तर प्रत्येक टुर्नामेंट मध्ये जर आपण पाहिलं तर विशेष सहकार्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला हा फोटो पाहायला मिळतो. एस कन्स्ट्रक्शनचे मालक सुधाकरजी लोहार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रगती चषक 2024 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. आपण कृपया या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. तर मित्रप्रेम किती आहे ते पहा.
मालिकावीर चं विशेष सहकार्य यांच्या माध्यमातून आहे. आता देखील उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. आकाश उंचीचा फायदा घेतील का आणि घेतलाय. विकेटचा या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आकाशाला गवसणी देणारा हा चेंडू नक्कीच पकडण्यामध्ये यश आलं. चला पुढील फलंदाज त्वरित मैदानामध्ये यायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. लवकरात लवकर आपला पुढील फलंदाज मैदानावर येऊ द्या. सागर नवीन फलंदाज सागर नक्कीच या ठिकाणी आपल्याला आता फलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आज त्यांची बॅट चालणं अत्यंत महत्वाचं आहे. जर षटकाचा जर आपण विचार केला तर चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. तर पाचवं षटक आता प्रगतीपथावर आहे. रोशन आता गोलंदाजी मार्गवर शेवटचं षटक अतिशय महत्वाचं षटक प्रगतीपथावर. ओहो या ठिकाणी आपण पाहतो पंचांचं बोट आकाशाकडे गेलाय. विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. एस्टनच्या मागे चांगला विजय त्या ठिकाणी आहेत. विजय झुंगरे एस्टनच्या मागे चांगलं काम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालं. विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळते. ऋतिक आपलं खातं त्यांना खोलता आलेलं नाहीये. चला पुढील फलंदाज मैदानावर लवकरात लवकर पोहोचायचंय. वेळ आपल्याकडे कमी आहे. मंगेश आता नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. रोशन याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मंगेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. वाईड बॉलचा इशारा थोडस दिशा भरकटण्याचं काम या ठिकाणी पाहायला मिळते. धाव फलक इकडे पुढे सरसावून धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 48 फॉर लॉस. उंच गेला चेंडू खोट बॉलची संधी. विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. मंगेश यांना खातं देखील खोलता आलेलं नाही आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आता भुलाई आंबेकर संघाच्या फलंदाजांनी टिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि टिकवून ठेवण्यासाठी पुढील फलंदाज विकास यांना या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे. सुधाकर लोहार यांचे कट्टर समर्थक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये चाललेला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. मित्राविषयी असलेली आतुरता सुधाकर लोहार यांना या ठिकाणी घेऊन आलेली आहे. परंतु परफॉर्मन्स चालणं अत्यंत गरजेचं आहे. नुसती स्माइल चालून चालत नाहीये. बॅट चालणं अत्यंत महत्वाचं आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. धावचित व्हायची शक्यता. पुन्हा एकदा विजय झुंगरे सापडले. विजय झुंगरे अरे रे 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 आपण काय पाहतोय. जर ही पाहिलं असेल आता जे राजकारणाचं वातावरण चालू आहे कोण कुठल्या पक्षात असेल काही सांगता येत नाही. त्याच प्रकारची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोणाकडे चेंडू येईल कोणालाच माहित नाहीये. 3 धावा धाव फलकावर या ठिकाणी घेतल्या गेल्यात आणि या 3 धावांबरोबरच धाव फलक 51 धावांवर आहे.
षटकामध्ये पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ असणं तितकंच महत्वाचं. आणि ज्या ज्यावेळी विकास फलंदाजी मार्गवर येतो ना, त्यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याचा असतो आणि त्यामध्ये मात्र या ठिकाणी सफल होताना आपल्याला पाहायला मिळतं. विकास शेलार पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. विकास शेलार पुन्हा एकदा नाव रनिंग बिटवीन द विकेट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली. धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे आता 53 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत आणि धावचीची संधी त्या ठिकाणी चालून आली होती. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहे त्या 54 आणि 55 धावांचं लक्ष देवदेववाडी या संघासमोर असणार आहे. रवी शेलार विकासच्या खेळीसाठी आपण बक्षीस लावायचंय असं सुधाकर लोहार यांचं सांगणं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी जर आधार स्तंभ आपण जर म्हटलं तर अत्यंत गरजेचं आहे. आणि बोलाव आंबेकर या संघाच्या मागे रवी शेलार यांचं नक्कीच या ठिकाणी मोलाचं सहकार्य त्यांचं लाभतं आणि आपल्या संघाला नक्कीच या ठिकाणी प्रेरित करण्यासाठी रवी शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रगती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला बोलाई आंबेकर संघ आपण थोडी क्षेत्ररक्षणासाठी यायचं आहे. आकाश जुनगरे आपण सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे. आकाश जुनगरे आपणास या ठिकाणी विनंती असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे बोलाई आंबेकर संघ. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही बऱ्याचशा मॅचेस पेंडिंग आहे. वातावरणाचा जर आपण विचार केला तर कधीही पाऊस या ठिकाणी येऊ शकतो. त्याच कारणासह आपण मॅचेस जेवढ्या कंप्लीट होतील त्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. बोलाई आंबेकर संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर प्रगती चषक 2024 मध्ये नक्कीच या ठिकाणी माननीय श्री सुधाकरजी लोहार तर विजयदादा सुर्वे आपणास या ठिकाणी विनंती आहे. आपण माननीय श्री सुधाकरजी लोहार विशेष सहकार्य स्पर्धेसाठी आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विजयजी सुर्वे आपणास या ठिकाणी विनंती आहे. आपण एस कन्स्ट्रक्शनचे मालक सुधाकर लोहार यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिका वीर साठी या ठिकाणी सौजन्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचा सन्मान या मंचावर या ठिकाणी केला जातो आणि विजयजी सुर्वे यांच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रगती चषक 2024 च्या माध्यमातून माननीय श्री सुधाकरजी लोहार सामनावीर साठी या ठिकाणी आम्हाला सौजन्य यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचकावर केला जातोय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या बोलाई आंबेकर संघ. विकासशील टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. वेळ आपल्याकडे कमी आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. तर बॅट्समन प्रफुल्ल स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला साथ देण्यासाठी आकाश जुनगरे फलंदाजी मार्गवर
या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि गोलंदाजी मार्कचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकासाठी या ठिकाणी अक्षय याला आमंत्रित केले गेले दोलाई आंबेघर या संघाकडून. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. मॅचला सुरुवात करून घ्या. धावांचं लक्ष. फुलटा चेंडू, पहिला चेंडू फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडीशी लगबग देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु लिगल डिलिव्हरी या ठिकाणी पंचांचं आमच्यापर्यंत लिगल डिलिव्हरी या ठिकाणी म्हणावी लागेल. तर चांगल्या गोलंदाजीचा प्रति एक चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर थोडस फलंदाजी मार्कवर प्रेशर. पुन्हा या ठिकाणी आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण. काय पाहतो आपण क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एक धाव नक्कीच घेण्यामध्ये यश आलं. आता जो आपण स्क्रीनवर फलंदाजी मार्कवर जो आकाश झुनगरे याला पाहतोय, बऱ्याचशा मॅचेस याने गाजवलेल्या आहेत. बऱ्याचशा मॅचेस मध्ये याची फलंदाजी आपण जर पाहिली तर अतिशय सुरेख आणि चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज तसाच खेळ करावा लागेल. पहिला चेंडू सन्मान दिला गेला चेंडूला. नक्कीच या ठिकाणी चेंडूवर थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न आकाश सुंदरे याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट पद्धतीचा हा चेंडू एका धावी. नक्कीच या ठिकाणी धाव फलकावर एक आणि एकच धाव आहे. दुसरा चेंडू देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच या ठिकाणी प्रहार लगावलाय. जर आपण अक्षयचा विचार केला तर एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण 4 चेंडू हाताळतोय आणि त्यामध्ये अवघी एकच धाव खर्च करतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. ब्रँडेड फटका अक्षय झुनगरे सॉरी आकाश झुनगरे यांच्या माध्यमातून आलेला हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलक जाऊन टेपलेला आहे 7 या धाव संख्येवर. आणि अशा प्रकारचे फटके मारण्यामध्ये ज्याचा हातखंड आहे असा फलंदाज आता फलंदाजी मार्कवर आकाश झुनगरे. एका काळामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय झुनगरे स्वतः एवढं चांगला फलंदाज असून त्याला टीम मध्ये खेळता येत नव्हतं, परंतु आज त्याने ती टीम बनवली. आज त्याला खेळण्याची संधी आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय कोणता क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि आज विकास आपला एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न केला जातोय. कमिटी मेंबर देखील मेंबरशिप देखील त्यांच्याकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन. आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आहे. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी म्हणावी लागेल. एक षटकार जर सोडला तर त्यानंतर एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 9 या धाव संख्येवर. 9 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 55 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करायचं आहे. पहिला षटक या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर जर आपण विचार केला तर 9 धावा 24 चेंडू आणि 46 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नक्कीच या ठिकाणी आपण जर रवी शेलार यांचं योगदान जर आपण पाहिलं ना तर अत्यंत महत्वाचं योगदान आहे.
कारण आपल्या मुलाला हमेशा ते पाठवत असतात. प्रेरणा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ज्यावेळी आपण पाहिलं तर सागर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत. सागर याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न केलेला, उंच गेला चेंडू, विकास शिवला चेंडू खाली, झेल टिपला गेला, विकेटचं पतन. आज मात्र या ठिकाणी कॉलर टाईट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आज रात्री सुधाकर लोहार यांच्या घरी मीटिंग होईल आणि त्यामध्ये नक्कीच कॉलर टाईट असेल विकास शेलार यांची. जर आपण पाहिलं तर आज चांगला परफॉर्मन्स आपल्या मित्राच्या समोर समवेत या ठिकाणी करायला मिळतोय आणि ही खासियत असते खरं बरं का. ज्यामध्ये जर आपण पाहिलं ना, जर आपल्या मित्रासमोर आपला परफॉर्मन्स जर चांगला होत असेल ना, तर त्याच्यासारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाहीये मित्रांनो. कारण या जीवनामध्ये जर आपल्याला जगायचं आहे तर या प्रकारचे प्रयत्न होणं, तर या ठिकाणी दोन्हीकडे पारितोषिक आलेलं आहे. सुधाकर लोहार यांची खासियत आहे दोन्हीकडे बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न. आकाश झुंगरेच्या षटकारासाठी 100 रुपये आणि विकासच्या या झेलसाठी 100 रुपये आलेले आहेत. तर सागर याचा पुढील चेंडू पाहूया काय करेल. एकदम छोटासा रनअप त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु काय करतील आपल्या संघासाठी. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला म्हणजे व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अव्वंतरदाबीची भर या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर प्राप्त केला, परंतु नंतर थोडस दिशा भरकटण्याचं काम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. ओम स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होईल. पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होईल. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर प्रहार लगावला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडीशी लगबग नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा सॉरी 1 आणि 1च धाव सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आकाश झुंगरे पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी स्कोर बोर्ड पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी म्हणावी लागेल. आकाश झुंगरे यांना थोडस झगडावं लागतंय, त्यांना थोडीशी या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते. धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे. 11 धावा धावफलकावर आहेत. सागर याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी दिशा भरकटण्याचं काम. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 12 या आकड्यावर. 1 बाद 12. सागर याचा पुढील चेंडू आता देखील आपण पाहतोय, परंतु क्षेत्र निवडलं गेलंय घोषित. एका धावेची भर या ठिकाणी गणली गेली आणि एका धावेच्या भरी बरोबरच धावफलक जाऊन ठेपलेला आहे 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर आहेत. 1 बाद 13. आता मात्र या ठिकाणी हात खोलावे लागते, कारण 55 धावा लक्ष या ठिकाणी देवदेववाडी या संघाला करायचं आहे आणि त्यासाठी हात खोलणं अत्यंत गरजेचं आहे. आकाशाची बॅट तळपणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. सागर याचा पुढील चेंडू आता देखील उंच गेला चेंडू पाहायला मिळतो. ऑफच्या दिशेने सुरेख असा फटका. 2 क्षेत्राचे चेंडू मागे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. 3 धावा आणि या 3 धावांबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 16 या धावसंख्येवर. 16 धावा धावफलकावर आहेत. सागर गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळते. ओम आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. उंच गेला चेंडू क्षेत्राच्या तैनात आहे. झेल टिपला गेला. विकेटचं पतन होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकाकी झुंज नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आकाश झुंगरे नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर दुसरी बाजू देखील मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ
या ठिकाणी संपलेला आहे. धाव फलकावर या ठिकाणी धाव आहे ते 16-55 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील नवीन फलंदाजी मार्कवर आणि गोलंदाजी मार्कचा जर आपण विचार केला तर वैभव आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पाहूया काय करतील आपल्या संघासाठी बोलाई अंबिगर. या संघाकडून गोलंदाजी मार्कवर वैभव यांना आमंत्रित केले गेले तिसऱ्या षटकासाठी. आणि स्ट्राईक एंडला जर आपण पाहिले तर आकाश जुनगरे याच्या बॅट मधून चांगले फटके येणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच या ठिकाणी क्रुशियल मुवमेंटला येऊन ठेपलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुलटाव चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. अवघी एकच धाव खर्च झालेली आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच या ठिकाणी आपल्याला चांगले पाहायला मिळते. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी 3 आलेत का तर या ठिकाणी प्रेमजी गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपण कृपया मंचकावर यायचं आहे. त्याचप्रमाणे अरुणजी कदम सर आपण देखील नक्कीच या ठिकाणी पाहतोय थोडस यष्टी रक्षणामध्ये गफलत पाहायला मिळाली. स्ट्राईक एंड या ठिकाणी बाईचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. आकाश जुनगरे पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. आजचा फलंदाजी चालणं अत्यंत गरजेचं आहे. धाव फलक वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. धाव फलकाला गती देणं अत्यंत गरजेचं आहे. वैभव याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा आकाश सज्ज आहे. ओहो सुरेख विकास आता नाही काय करू शकत. फायटिक षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. फायटिक षटकार आणि या षटकाराबरोबरच थोडस धाव फलक या ठिकाणी गतिमान होताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धाव फलकावर आहेत. वैभव याचा पुढील चेंडू आकाश जुनगरे आता बँग ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतात. काय पाहतोय आपण महत्वाचा मासा घालायला लागतोय. आकाश जुनगरे यानं माघारी परतावं लागतंय. विकेट या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय महत्वाची क्रुशियल मुवमेंट या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. आकाश जुनगरे याची महत्वाची विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलंय. 24 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. आता विजय जुनगरे त्यांची जागा सांभाळतील. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. विजय जुनगरे यांच्या खांद्यावर आता नक्कीच या ठिकाणी वजन असेल. विजय जुनगरे वैभव नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक षटकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये लगावला गेला. परंतु त्यानंतर जो गोलंदाज नक्कीच या ठिकाणी त्याची गोलंदाजी जर आपण पाहिली तर एक चांगली गोलंदाजीचा नजारा वैभव यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडस दिशाभर करण्याचं काम नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतंय वैभव यांच्या माध्यमातून. विजय जुनगरे स्ट्राईक एंडला. वैभव याचा पुढील चेंडू उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतो. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे
अनुचित बाद होण्याची शक्यता देखील त्या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे. हा ना मध्ये नक्कीच या ठिकाणी थोडासा वेळ चाललाय. मॅच जर आपल्याला जिंकायचे तर धावा होणं अत्यंत गरजेचं आहे. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे मित्रांनो. टीम मीटिंग्स मध्ये वेळ घालवू नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. वैभव याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय जयेश. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून पोहोचवला गेलाय. एक अवांतर धावेची बोर्ड देखील या ठिकाणी गणली गेली. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 27 या कड्यावर. 13 चेंडू आणि अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 28 धावा. लक्ष अजूनही या ठिकाणी मोठं आहे. चांगले फटके येणं अत्यंत गरजेचं आहे. उंचवला चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे. झेल त्या ठिकाणी टिपला गेला. विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. जयेश चिखली संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील फलंदाज सुमित मैदानावर पाठवायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. भूषण यांना या ठिकाणी नॉनचा घेंटला जो आपण फलंदाज पाहताय त्यांना या ठिकाणी आमंत्रित केले गेले आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर सागर यांना चौथ्या षटकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अवांतर धावेची बोर या ठिकाणी गणली गेली. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन टेपलेला आहे आता 28 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा झेल त्या ठिकाणी टिपला गेला. विकेटचं पतन. विजयची खेळ संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा अडचणीत सापडला होता संघ. नक्कीच या ठिकाणी दिवटी वाढ या संघ थोडासा अडचणीत या ठिकाणी सापडला गेला. विकेटचं या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार करून या ठिकाणी केला गेला. तर पुढील फलंदाज सुमित पोहोचायचा आपण मैदानावर. राजेश चला धनाजी लोहार कृपया आपण या ठिकाणी या आणि विशाल शिंदे त्याचप्रमाणे प्रेम गायकवाड मॉर्निंग बॉयज पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय धावशीची शक्यता डेंजर एंड त्या ठिकाणी पाहायला मिळत होता परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एका धावेची भर देखील या ठिकाणी गणली गेली. धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 30 या धावसंख्येवर. तीस धावा धावफलकावर आहे. सागर यांचा पुढील चेंडू भूषण स्ट्रायगेंड पुढे मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतो पंचांचं बूट आकाशाकडे. विकेटचं पतन. विकेटचं पतन होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपण पाहिलं तर भूषण यांना खातं उघडता आलेलं नाहीये. चला पुढील फलंदाज लवकरात लवकर आपण पाठवून द्यायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे.
नक्कीच या ठिकाणी फलंदाजी मार्कवर बोलवलेला आहे. पाहूया काय करतील जर्सी क्रमांक 12. पहिला चेंडूवर पहार लगावला. नक्कीच या ठिकाणी झेल सुटली गेली आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. झेल त्या ठिकाणी एक जीवदाना बरोबरच त्या ठिकाणी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. सागर याचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि क्षेत्र निवडले घोषित. एका धावेची भर या ठिकाणी गणली जाईल. एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक जाऊन ठेपलेला आहे 32 या धाव संख्येवर. 32. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 23 धावा आणि 6 चेंडू असं आहे समीकरण. ऋतिक गोलंदाजी मार्गवर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. अवांतर धावेची भर या ठिकाणी गणली गेली. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 33. 33 धावा. आणि आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय का चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय नक्कीच पाहायला मिळतोय. आता 22 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. अजूनही 22 धावा करायच्या आहेत. वाईट बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांकडून आमच्यापर्यंत त्या ठिकाणी इशारा पोहोचवला गेला. समीकरण आता जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतो पंचांचं बूट आकाशाकडे गेलं. विकेटचं देखील या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानावर पोहोचायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. सार्थक वैयक्तिक 1 धावांची खेळी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. अभिषेक आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी मार्गवर पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. ऋतिक गोलंदाजी मार्गवर. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. आणि 2 धावांबरोबरच आता धावफलक जाऊन टेपलेला आहे 36. 36 धावा धावफलकावर. आता देखील या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा बोट आकाशाकडे गेलाय. विकेटचं देखील या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला पुढील फलंदाजाला त्वरित पाठवून द्यायचं आहे. जर्सी क्रमांक 19. सर्वांना बॅटिंग मिळेल असं नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा खेळाडू आता मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही स्थिती वा शेवटचा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला उत्कर्ष महाते आपला संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवायचा. उत्कर्ष महाते संघनायक आमच्यापर्यंत येऊ द्यात कृपया. उंच गेलेला चेंडू शेवटचा विकेट देखील प्राप्त करण्यामध्ये यश आलं. ऑल आउट झालेला